सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्ह्यात उद्योजकांचा गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. 91 न्यू करार, 4,000हून अधिक कोटींची गुंतवणूक उद्योजकांनी साताऱ्यात केली आहे. उद्योजकांच्या उपस्थितीत काल जिल्हा गुंतवणूक परिषद उत्साहात संपन्न झाली. येणाऱ्या उद्योजकांना सर्वोत्तरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. येणाऱ्या उद्योजकांना सर्वोत्तरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्ह्याच्या विकासाच्या आड कोणी आला, आगाऊपणा कोणी करायला लागला तर सहन करणार नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुंतवणूक परिषद निमित्ताने उद्योजकांना त्रास देणाऱ्या अप्रवृत्तींना इशारा दिला आहे. तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा, जमिनीवर नावे लावण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या. पालकमंत्री शंभूराज देसाई. तारळी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांची नावे जमिनीवर लावण्याची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी, तसंच त्यांना मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वाई येथील सृष्टी पेटकरची दमदार कामगिरी. महाराष्ट्र संघाला देशात द्वितीय क्रमांक. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या द्रविड हायस्कूल वाईच्या शिरूपेशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेचे एनसीसी कॅडेट लान्स कॉर्पोरल सृष्टी सचिन पेटकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या इंटर डायरेक्टर स्पोर्ट्स शूटिंग चॅम्पियनशिप राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत सृष्टीच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने देशात द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या यशाबद्दल द्रविड हायस्कूल वाई तसेच द्रविड पर्वाच्या वतीने सृष्टीचे आणि महाराष्ट्र राज्य संघाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सृष्टी पेटकरच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत असून तिच्या पुढील वाटचाली शुभेच्छांचा वर्षा होत आहे. निरोगी नशामुक्त सशक्त शहरासाठी धावले कराडकर. सह्याद्री रनच्या आझादी रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, वृक्ष संवर्धनाचा दिला संदेश. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात शेकडो पावलांचा एकच निर्धार घुमत होता. निरोगी शरीर, सकारात्मक मन आणि नशामुक्ती कराड संस्कार क्षेत्र रुग्णालयाच्या विशेष सहकार्याने सह्याद्री रनर्स कराडतर्फे आयोजित आझादी रन 2026 ला कराडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सुमारे 300हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आरोग्य जीवनशैलीचा संदेश दिला. खेळाडूंना आश्वासन मिळाले, मैदान नाही. कराड येथील स्टेडियमच्या नूतनीकरणाला 2 वर्षे पूर्ण झाली तरी भरतीची तयार करणाऱ्या शेकडो युवकांचा डांबरे रस्त्यावर सराव. युवकांना गेल्या 2 वर्षांपासून सरावासाठी मैदानाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप मैदान मिळाले असल्याने शेकडो युवक युवतींना डांबरे रस्त्यावर व्यायाम करण्याची वेळ आली आहे. डांबरे रस्त्यावर सरावामुळे दुखापती वाढल्या आहेत, त्यामुळे युवकांना भविष्य चिंता ओढावत आहे. कराड येथे रस्त्यावर कोसळलेल्या युवकाला वाहतूक पोलिसांनी दिले जीवदान. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असताना अचानक एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. फिट येऊन तो खाली पडला. रक्तमांस अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या युवकाच्या अंगावरून अवघ्या काही क्षणात वाहन गेले असते तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र कर्तव्य असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रसंगून राखत क्षणाचाही विलंब होता धाव घेतल्याने युवकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. याबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोयना धरणाचे दरवाजे 2 फुटांवर. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसात जोर कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळी सातत्याने वाढवत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटावरून 2 फुटांवर उघडण्यात आले. या दरवाज्यातून 14,008 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला असून पायथा वीजगृहातून सुरू असलेले 1,050 क्युसेक विसर्गासह कोयना नदीपात्रात एकूण 15,058 क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे कोयना नदी पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विडणीत महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून दागिने लुटले, 2 तासात संशयित जेरबंद. केरळला फिरला जाण्याचा होता बेत. शेतात काम करून घरी परतणाऱ्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याची दागिने जबरदस्तीने लुटणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 तासात जेरबंद केले. अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार, वय 20, राहणार विडणे तालुका फलटण असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत तरुणाने केरळला फिरायला जाण्यासाठी पैसे चोरल्याची माहिती दिली आहे. भरधाव अल्टो कारच्या धडकेत बोरी तालुका खंडाळा येथे महिलेचा मृत्यू. बोरी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या आदिनाथ हॉटेलजवळ गुरुवारी भरधाव वेगाने आलेल्या अल्टो कारने रस्त्यावर कडे उभे असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नंदा राजाराम मिळे, राहणार येळेवाडी तालुका खंडाळा यांचा मृत्यू झाला असून दादा राजाराम मिळे हे गंभीर जखमी झाले आहेत. फलटणच्या दुचाकी चोरास बारामती पोलिसांकडून अटक, 19 दुचाकी जप्त. बारामती शहर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दुचाकी चोरी घटनांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी फलटणच्या एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारणामुळे बारामती शहर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले 19 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. समाधान बाळुकळे, वय 23, राहणार मानेवाडी तालुका फलटण, जिल्हा सातारा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.